सारखं डोलत असतं आणि त्या डोलणाऱ्याला असं वाटतं की मी पण असा आहे, जसं काही तो नागाच्या फण्यावरच बसलेला आहे. तो असं म्हणतो मी पुन्हा कधी ते घेईन, पुन्हा कधी जाईल मी त्याची, पुन्हा कधी ते घेईन. कारण ती तहान कधीच न थांबणारी तहान, व्यसनाची तहान कधी न थांबणारी तहान, रागाची तहान, द्वेषाची तहान कधी न थांबणारी तहान, पैशाची तहान कधी न थांबणारी तहान आहे. पैसा जर तुमचा देव असेल तर देवाला तिथं प्रथम स्थानी ठेवा. देवासोबत पैसा ठेवू शकत नाही. तर बायबल सांगतं 2 धनेची तुम्ही चाकरी नाही करू शकत, एकच धन कोणीतरी राहा. लक्षात घ्या, काही लोकांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे देव ठेवले, त्या देवाला बाहेर काढा. बायबल सांगत आहे इस्रायलच्या देवाचा महिमा मान्य करा. इस्रायलचा देव मोठा आहे हे मान्य करा. स्तोत्राने गजकाराने मान्य केलं की देव मोठा आहे, देव मोठा आहे. मान्य करूनच त्यांनी पाठवलं. जर मान्य करून नसतं पाठवलं तर निश्चित अर्थानं त्यांच्यावरचा त्रास गेला नसता, त्यांच्यावरच्या ग्रंथी गेल्या नसत्या, त्यांच्यामध्ये लोक जे म्हणत होते ते त्या ठिकाणी मानण्याचं थांबलं नसते. पण त्यांनी महिमा मान्य केला. ते म्हणाले की देव मोठा, इस्रायलचा देव मोठा आहे, येशू मोठा आहे, मान्य करा आणि त्या देवाला बाहेर काढा. आजच तुमच्या अंतःकरणामध्ये निश्चय करा की हो मी त्या देवाला बाहेर काढतो. फक्त आणि फक्त मी जबरदस्तीने तुला घेऊन जाणार नाही. काही लोकांनी जबरदस्तीने नेण्याची शांती देईल, हा चल असू दे तुला पण माझ्याबरोबर ठेवतो. नाही, तसं नाही होत. जबरदस्तीने त्याला तुम्ही बांधून नाही ठेवू शकत. लक्षात, त्याची इच्छा आहे, तो राहील अथवा निघून जाईल हे त्याच्या म्हणण्यावरती अवलंबून. खूप वेळेस आपण काय करतो माहिती आहे, त्या देवाला जबरदस्तीने ठेवायचा प्रयत्न करतो. तू राहा प्रार्थना करतील, ते उपास करतील, बरंच काय करतील. पास्टर आम्ही एवढ्या दिवसापासून केलेलं आहे आणि मग त्याला राहावा आणि त्याने आशीर्वाद द्यावा देत का नाहीये. अरे तू जबरदस्तीने ठेवले बाबा, त्याला खान का होता, तो राहील, तो इच्छेनं राहील. त्याला जबरदस्तीने ठेवायची वेळ येणार नाही. तो आला ना तुझ्या बरोबर तर निश्चित राहतात. तू घेऊन गेलास ना तर निश्चित राहील. तो राहायला पण तयार आहे. पण भांग काढून टाक. कारण पाप आणि देव एकत्र राहू शकत नाही. पाप आणि देव एकत्र राहू शकत नाही. ज्यावेळेस ख्रिस्तावरती, मी गुड फ्रायडेच्या दिवशी सांगितलं की ज्यावेळेस ख्रिस्तावरती पाप लादलं गेलं, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या डोक्यावरती पाप होतं, त्यावेळेस ख्रिस्ताचा सुद्धा देवाला द्वेष नाही. माहिती तुम्हाला. आणि म्हणूनच येशू म्हणाला माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. कारण ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याच्या डोक्यावरती पाप लादलं गेलं तुमचा आणि माझं. आणि त्यावेळेस मात्र देवाने सुद्धा एका क्षणासाठी त्याला त्याग केला होता. कारण का त्याच्या शरीरामध्ये आपल्या पापाचा अंश. हालेलुया. आणि म्हणून पाप आणि देव एकत्र होऊ शकत नाही. जिथं पाप आहे तिथं देव नाही, जिथं देव आहे तिथं पाप नाही. हे शब्द लक्षात ठेवा. जिथं देवाला प्रतिस्पर्धी आहे तिथं देव राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जिथं देवाला प्रतिस्पर्धी नाही, तू म्हणाल की देवा तू केवळ एकटा आहेस, माझ्या दुसरं कोणी नाहीये, निश्चित अर्थाने तो राहील आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईलच देईल. कारण ज्या ठिकाणी तो जातो तिथं बरकत येते, ज्या ठिकाणी तो जातो तिथं आशीर्वाद येतो, शांती येते, आनंद येतो, सर्व काही येते. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये नक्कीच चालवेल. घोष वाहवत नेणाऱ्या गायींच्या विषयी आपण पाहणार आहोत. आणि ज्यावेळेस घोष परत त्यांनी पाठवला त्यावेळेस काय झालं माहितीये, घोष परत पाठवला. आता हा घोष काय झाला, इस्रायल देशामध्ये त्या ठिकाणी 7 महिने होता. 7 महिन्यानंतर त्यांनी काय केला, तो परत पाठवला. 6व्या अध्यायात पहिल्या वचनात सांगितलेले परमेश्वराचा घोष फलिस्त्याच्या मुलखात 7 महिने राहिला होता. त्याच्यानंतर फलिस्त्यांनी याजकास व शकुन पाहण्यास बोलावून विचारले परमेश्वराच्या घोषाशी आम्ही काय करावे, त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा. आता या ठिकाणी स्वस्थानी पाठवण्यासाठी त्यांनी काय केलेलं, प्लॅनिंग केलं. म्हणजे प्लॅनिंग कशा प्रकारे सक्सेस होतं किंवा कशा प्रकारे ते करतात ह्या गोष्टी 7व्या वचनात दिले. तर आता तुम्ही एक नवीन गाडी तयार करा. कसली गाडी तयार करा, नवीन गाडी तयार करा. आणि ज्यावर अद्याप झूट ठेवलेली नाही अशा 2 दुभत्या गायी घेऊन गाडी जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा. मग परमेश्वराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याचकडे पाठवाल त्या एका करड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा. मग ती गाडी चालू करून रस्त्यात जाऊ द्या. हे घराचा कोश त्यांनी कसा परत पाठवलाय, नवीन गाडी त्यांनी घेतली आणि त्याला सांगितलं, जे शकून पाहणारे माणसं होती त्यांनी सांगितलं तो सल्ला योग्य बरं. हालेलुया. तो सल्ला जो आहे तो योग्य होता. नवीन गाडी त्यांनी घेतली आणि अशा गायी घेतल्या 2 की ज्यांच्या खांद्यावरती कधी झूट ठेवलेलं नाही. अशा गायी घेतल्या. कोणत्या गायी घेतल्या,
अशा दोन गायी घेतल्या की ज्यांच्या खांद्यावर कधी सूट ठेवलेलं. परमेश्वर तुम्हाला मला यावेळेस या ठिकाणी जे बसलेले आज अभिषेक घेणार आहेत त्यांच्यासाठी असलेल्या ह्या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी पण आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी पण आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो की पुनरुत्थानाचा संदेश हा जबाबदारीचा संदेश आहे. पुनरुत्थानाचा संदेश हा दोष वाहण्याचा संदेश आहे. हालेलुया. पुनरुत्थानाचा संदेश हा प्रभू कुठला आहे हे लोकांना जाऊन सांगण्याचा संदेश आहे. या ठिकाणी अशा गायी आहेत की ज्यांच्यावर खांद्यावर कधी झूट ठेवलेलं नाहीये. म्हणजेच काय की अशा प्रकारची लोक, जे लोक पूर्णपणे सक्षम आहेत देवाचं काम करण्यासाठी. हालेलुया. कशी आहेत? सक्षम आहेत. ज्यावेळेस परमेश्वरासाठी काहीतरी अर्पण केलं जायचं, परमेश्वरासाठी ज्यावेळेस याजक सांगायचं की परमेश्वरासाठी अर्पण करा, त्यावेळेस याजक असं सांगायचा की परमेश्वरासाठी दोषहीन असलेला मेंढा अर्पण करा. कसा अर्पण करा? दोषहीन. त्याचे कान कधी तुटलेले नसले पाहिजे, त्याचा पाय नंगा नसला पाहिजे, त्याचे डोक्याचे केस म्हणजे अंगावरचे केस भिडलेले नसले पाहिजे आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आणि हे सगळं सांगून याजक सांगायचा की दोष नसलेला मेंढा तो पूर्ण 1 वर्षाचा न असला पाहिजे असं पण सांगितलं जायचं. ज्यांच्या खांद्यावर कधीच चूक झाला नाही अशा लोकांना परमेश्वर त्याचं गौरव घेऊन जाण्यासाठी बोलवता. हालेलुया. कारण देवाचा कोश जो आहे तो साधारण कोश नाही, लक्षात घ्या. तो कसला कोश आहे? गौरव घेऊन जाणारा. कारण तो कोशच गौरवाला दर्शवतो. हालेलुया. कशाला दर्शवतो? गौरवाला दर्शवतो. कारण तो कोश घेऊन जाणं म्हणजे देवाचा गौरव घेऊन जाणं आहे. आणि मग देवाचा गौरव घेऊन जात असताना दोष असलेल्या व्यक्तीला नाही, तर जो पूर्णपणे निर्दोष देवाला स्वीकारताय अशा माणसाला देव बोलवतो. हालेलुया. खूप लोकांना असं वाटतं की माझ्या गाडीसहित देवाला मला स्वीकारावं, मी लंगडा आहे, मी लोडा आहे. ठीक आहे, देव अशा लोकांना स्वीकारतो, त्याला नाकारत नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही कोश वाहणारे आहात का? निश्चित अर्थानं तुमच्यातला दोष परमेश्वर काढून टाकू इच्छितो. हालेलुया. तुमच्या खांद्यावरचा झूब परमेश्वर काढून टाकू इच्छितो. कारण झूब वाहणारा दुसरा कोणाच तरी झूब वाहणारा मात्र देवाला नको आहे. दुसरा कोणाच तरी ओझं वाहणारा देवाला नको आहे. देवाला असा व्यक्ती पाहिजे की जो खांद्यावर झूब घेऊन जाणार नाहीये, त्याच्या खांद्यावरून झूब उतरवलेला आहे. आता मात्र देवाचं ओझं त्याच्या खांद्यावर तो टाकत आहे. हालेलुया. तुम्ही ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहात का? आपलं अंतःकरण परमेश्वरासमोर घेऊन जा आणि प्रभूला म्हणा की हो प्रभूजी, माझ्या खांद्यावरचं झूब उतरलेलं आहे, माझ्या खांद्यावर ओझं नाहीये, मी दोषहीन आहे किंवा माझ्यातला दोष काढून टाकलेला आहे, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, कुठल्याही प्रकारचं पाप नाहीये, कुठल्याही प्रकारे जे काही दोष आहेत त्या सगळ्या दोषाला काढून टाकण्यासाठी आहे तयार आहे. आता मी झूब घ्यायसाठी तुझा वैभव घेऊन जाण्यासाठी मी तयार आहे. तुझा वैभव घेऊन जाण्यासाठी मी माझं स्वतःला समर्पित करतो. कारण पुनरुत्थानाचा संदेश हा दुसरा तिसरा काही संदेश नसून तो जबाबदारी घेऊन जाण्याचा संदेश, गौरव घेऊन जाण्याचा संदेश आहे. मरिया मग्दलिनी उठली आणि तू माळीदाराला भेटला, तिला असं वाटतं की हा माळी आहे, पण येशू तिला म्हणतो की मी येशू आहे. हालेलुया. मग ती रबोनी म्हणून ओळखते आणि पण त्यावेळेस ती शांत नाही राहत. काय करते बरं? जाऊन शिष्याला सांगते की मी प्रभूला, हालेलुया, मी प्रभूला. हालेलुया. म्हणजे काय? तिला गौरव घेऊन दिले आणि गौरवी परमेश्वर जो मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे त्याची सुवार्ता तिने सांगितली. हालेलुया. तुम्ही ते जो घेऊन जायला तयार आहात का? खूप लोक आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं ओझं उचलायला तयार नाही. आपण काही दिवसांच्या पूर्वी आज्ञा पाळण्याविषयी संदेश ऐकला होता आणि आज्ञा पाळणं म्हणजे काय? झू घेऊन जाणं. हालेलुया. क्रूस खांब घेऊन जाणं. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की काही लोक क्रूस खांबाचं ओझं काय करतात? कमी 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 करतात की नाही? कमी. काही लोकांना तर खूप हलकं पाहिजे, छोटस. मी काल काही फोटो पाहिले आणि त्या फोटोच्या मध्ये गुड फ्रायडेचे फोटो, काही लाकडाचा क्रूस काम घेऊन ते चालत आहे. लक्षात घ्या, त्या लाकडाचा क्रूस काम घेऊन जाण्यासाठी ते ओझं सोपं नाहीये. बरं, वैभव घेऊन जाणं म्हणजे देव घेऊन जाणं. हालेलुया. वैभव घेऊन जाणं म्हणजे देवाचं सामर्थ्य घेऊन जाणं, वैभव घेऊन जाणं म्हणजे शांती घेऊन जाणं. कारण येशू म्हणाला ज्या घरामध्ये तुम्ही जा तिथं असं म्हणा की ज्या घरात शांती प्राप्त हो आणि त्या घरात शांती प्राप्त होईल. हालेलुया. हे किती अद्भुत आहे. ज्यावेळेस तुम्ही वैभव घेऊन जाता, घराचा कोश खांद्यावर घेऊन जाता आणि तुम्ही घरात फक्त जाता आणि म्हणता ह्या घरात शांती प्राप्त हो आणि ज्या घरात शांती प्राप्त होते. हालेलुया. हे साधारण गोष्ट नाहीये. लोक शांती भंग करायला करतात. शांती भंग करायला या नवरा माझ्यावर खूप प्रेम आहे असं भांडण लावून येतो बघा. बरोबर ना? भांडण लावण्यासाठी पठाईत आहे काही लोक.
काही लोक भांडण लावण्यासाठी सासू आणि सुनेमध्ये चांगलं चाललेलं आहे आणि उगीच सासू सुनेचं भांडण जाऊन सांगणार. बघ आज तू सिरियल बघितलंस का, त्याच्यात बघ ती कसं सासू तुझ्या कदाचित तुझ्या तोंडावर गोड बोलत असत फक्त, पण मनात तुझ्या किती कपड आहे तुला माहिती नाही. मग तुझ्या पण मनात पाल चुकते काहीतरी असं. मग ती शोध करू लागते आणि शंकेचा चष्मा तिला घालते बरोबर आणि ती शंकेच्या चष्म्यात बघत राहते. ते लोक गौरव घेऊन जाणारे लोक नाही येत, त्यांच्या खांद्यावर ओझ आहे भांडण लावण्याचं, त्यांच्या खांद्यावर ओझ आहे पापाचं, त्यांच्या खांद्यावर सैतान बसलेला आहे. दूध बसला इथं तो काढासारखं सांगतो इथं जायचं आज याच्या जीवनात प्रॉब्लेम क्रिएट करायचा, त्याला त्याचा बदला तुला घेतलाच पाहिजे, तिथं गेलंच पाहिजे. ते नाही गेलास ना तू मग तुला म्हणतील की हा काही एवढं व्यवस्थित नाही. असं घ्या मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुमच्याकडून ते ओझ अपेक्षित करतो, तेवढं ओझ तुम्ही शांती घेऊन जावं असं त्याला वाटतं, तुम्ही त्याची स्वार्थ घेऊन जावं असं वाटतं. तुमच्या माणसावर खांद्यावरचं ओझं काढून टाका आणि म्हणा प्रभू मी तुझं ओझं घेतो, शांतीचं ओझं. ते ओझं हलकं आहे, ते खूप हलकं आहे. जसं मी सांगितलं होतं की आज्ञा काय आहे, सोप्या आहे. आज्ञा काय आहे, सोप्या आहे. आज्ञा अवघड नाहीये, त्याला आपण अवघड करतो, आपण अवघड केलेलं आहे. त्या ओझ्याला आपण अवजड केलेलं आहे. त्या गायींच्या खांद्यावर जेव्हा ओझं दिलं होतं त्यावेळेस त्या गायी साधारण गायी होत्या, तर दुभत्या गायी होत्या. अशा गायी होत्या, दुभत्या गायी होत्या. आणि दुभत्या गायीनं पळवायचं नसतं बरं, दुभत्या गायीनं जास्त दौड करायची नसती, पण लक्षात घ्या त्या दुभत्या गायीने मात्र स्वतःची मान समर्पित केली. हालेलुया. पुढं अजून परमेश्वर खूप चांगल्या प्रकारे शिकवणार आपल्याला. लक्षात घ्या ओझं घेऊन जाणं म्हणजे साधारण गोष्ट नाहीये. तुम्ही ओझं घेऊन जायला तयार आहात का? खांद्यावरचं जे दुसरं ओझं असेल ते काढून टाका. मग कदाचित सैतानाच्या दुधाने ते आणलं असेल तुमच्याकडे, पण त्या ओझाला काढून टाका आणि ख्रिस्ताचं सोपं साधं ओझं आपल्या खांद्यावरती घ्या. तुम्ही जाल शांती, तुम्ही जाल आनंदी, तुम्ही जाल आणि लोकांचे प्रॉब्लेम सुटतील, तुम्ही जाल आणि समेट घालून येईल, तुम्ही जाल आणि लोकांच्या जीवनातल्या व्यसनाला दूर करता येईल तुमच्याद्वारे. तुम्ही सल्ला द्याल आणि लोकांचं जीवन बदललेलं तुम्ही पाहाल. तुम्ही जाल आणि लोकांच्या जीवनामध्ये स्वर्गाच्या रस्त्यावरती ते येताना पाहता. तुम्ही जाल आणि लोक पश्चाताप करताना पाहता. हालेलुया. तुम्ही जाल आणि लोक म्हणतील की तू इतके दिवस का मला भेटला नाहीस. हालेलुया. इतक्या दिवसापासून तू कुठे होता? कारण तुझ्यामुळे माझ्या जीवनात शांती आहे. हालेलुया. कारण तू जे काही सांगून गेलास ना ते रात्रभर मला त्या शब्दाने झोप नाही लागली. त्या शब्दाने माझ्या अंतःकरणामध्ये विचारांची उकळी पडत होती आणि मला असं वाटलं की तुला भेटावं, कारण तुझ्याजवळ शांती आहे. हालेलुया. तुझ्याजवळ आनंद आहे. काय तू ओझं घेऊन जायला तू तयार का? तुम्ही भांडण लावणार आहे का? तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे का? तुम्ही लोकांचं मन कलुषित करणार आहे अथवा बिघडवणार आहे? लोकांचं अंतःकरण तुमच्यापासून अपेक्षा ठेवतात, कारण तुम्ही साधारण माणसं नाहीये. त्या दुभत्या गायी आहात तुम्ही आणि त्या दुभत्या गायी फक्त आणि फक्त मालकासाठी प्रॉफिट नाही कमवत, देवासाठी कमवत. हालेलुया. त्या ठिकाणी बायबल सांगतं की त्या कसल्या असाव्यात? दुभत्या गायी. दुसरा मुद्दा, त्या कसल्या असाव्यात? दुभत्या गायी असाव्यात. दुभत्या गायी. कदाचित तुम्ही स्वतःच्या जीवनासाठी, काही लोकांना कसं असतं, हवं असतं माहिती आहे, काही लोकांची इच्छा असते की जो बिनकामाचा आहे ना, ज्याला काहीच काम जमत नाही जगातलं, त्याला देवाच्या सेवेसाठी पाठवायचं. तुला काय करत नाही जा देवा सेवा जा, तिकडे बायबल कॉलेज आणि बायबल कॉलेज करून ये, सेवा करून पोट तर भरून येतं आपल्या विचारायचं. गैरसमज आहे, लक्षात घ्या. मी ज्यावेळेस सेवेला आलो त्यावेळेस मी बिनकामाचा होतो नाही आलो, काहीतरी करू पण काहीतरी करत असताना देवाने मदत केली. हालेलुया. काहीतरी करत होतो ज्या गोष्टी माझ्यासाठी भविष्यासाठी चांगल्या होत्या, तरी पण परमेश्वराने मला त्या गोष्टीतून बोलवलं की देव माझ्यासाठी वेगळं काहीतरी अद्भुत काहीतरी करणार होता. मी दुभती गाय होतो, मी काही निकृष्ट करण्याची गाय नव्हतो, काही उत्पन्न मिळत नव्हतं, काहीच काम नाहीये म्हणून उचल आणि जा तिकडे आपलं बायबल पाहिला, काहीतरी कर तिकडे, देवाची सेवा कर, पोट भरेल. अशा कामात अशा लोकांचा आणि असा माणूस तिथं पण काय करत नाही, कारण तो जगात काही करत नाही तर देवाच्या राज्यात पण तो काय करत नाही. कारण जो जगात काहीतरी करू शकतो तो देवाच्या राज्यात सुद्धा काहीतरी करू शकतो, कारण त्याच्यामध्ये करण्याची उमेद असते. काही लोकांना असं वाटतं की हा काम करत नाही ना, चला पाठवा देवाच्या सेवेला, जाऊ द्या. देवाच्या सेवेला अशा प्रकारे तुटका फुटका नकोय, बिनकामाचा नकोय. देवाला काहीतरी कामाचा पाहिजे, जो उत्पन्न करतोय, ज्याच्याद्वारे काहीतरी उत्पन्न निर्माण होतंय, जो काहीतरी बिझनेस करत आहे, जो काहीतरी काम करत आहे, ज्याच्याद्वारे काहीतरी कुटुंबाला फायदा होत आहे, आणि अशा लोकांनी समर्पण केले तो म्हणतोय हा केला ना फॅमिली बंद होईल. परमेश्वर मात्र त्याचा महान सामर्थ्याचा उपयोग करतो. हालेलुया. फॅमिली बंद होईल
पण येणाऱ्या दिवसामध्ये मात्र अनेकांच्या फॅमिलीमध्ये परिवर्तन घडवणारा हा असेल. हालेलुया. पण जो बिनकामाचा आहे ना, त्याच्या स्वतःच्या जीवनात काय होत नाही आणि तो दुसऱ्याच्या जीवनात पण काय करत नाही. लक्षात ठेवा बरं ही गोष्ट. पण काही उत्पन्न देत नाही ना, मग जा. तुझं काहीच इथं बसून सुद्धा काय उपयोग नाही. खायला काम समजेल भार असतो आपला, जा. एकाच जीवन उपयोग किंवा अशा लोकांसाठी नाही. मी अशा एका देवाच्या सेवकाला ओळखतो की त्यांचे खूप चांगल्या प्रकारे जीवन जगत होते आणि कराट्याचे क्लास त्यांचे चालायचे आणि टू डॅन म्हणजे कराट्यामध्ये ती असलेली स्टेज आहे. 1 डॅन 2 डॅन ब्लॅक बेल्ट नंतर वगैरे असं. तर 2 डॅन त्यांचं झालं होतं आणि खूप कराट्याचे क्लासेस चालायचे. आणि एक दिवस देवाच्या सेवकाने त्याला पाचारण केलं, चर्चमध्ये भविष्यवाणी केली त्यांची आणि त्याला सांगितलं की परमेश्वर तुम्हाला देवाच्या सेवेसाठी. आणि ही व्यक्ती म्हणाली की समाज काय म्हणेल मला. आणि मुस्लिम कुटुंबातून ती परिवर्तित झालेली व्यक्ती, मुस्लिम कुटुंबातून. आणि त्यांना असं वाटतं कसं काय मी जाऊ शकतो, कारण मी तर माझ्या कुटुंबाचा आधार आहे. माझ्यावर माझे आई वडील अवलंबून आहेत, माझी 2 लेकरं आहेत, माझी पत्नी आहे आणि एवढ्या सगळ्यांचा आधार कुठे आणि मी कसं काय, मी गेलो तर सगळं काही संपलं. पण बाळासाहेब म्हणाले त्यांना की तुम्हाला जायचं, देव तुम्हाला बोलवते. हालेलुया. काही काळानंतर त्यांनी निर्णय घेतला, हो मी देवाच्या सेवेसाठी जायला तयार. हालेलुया. त्यांनी समर्पण केलं, ते देवाच्या सेवेला गेले. त्यांनी बायबल कॉलेज पूर्ण केलं, त्याच्यानंतर सेवा चालू केली. आज परमेश्वर त्यांच्याद्वारे खूप मोठ्या मंडळीला चालवत आहे. हालेलुया. खूप लोकांचं परिवर्तन त्यांच्याद्वारे झालेलं आहे. खूप मुस्लिम लोकांच्या मध्ये देवानं त्यांच्याद्वारे मोठं सामर्थ्य काम केलेलं आहे. खूप लोक, अनेक लोक जे देवाच्या वचनापासून लाभ होतील त्या लोकांच्या मध्ये देवानं त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे. कारण का, एक व्यक्ती बदलायला तयार झाला. एक व्यक्ती प्रॉफिट करत होता आपल्या कुटुंबासाठी, एक व्यक्ती फायद्याची कामं करत होता, पण फायद्याच्या कामांपासून देवानं त्याला बोलवलं आणि देव त्याला म्हणाला की मी तुला लोकांच्या फायद्यासाठी उठवला सांगणार. हालेलुया. देव त्याला म्हणाला की तू आज दूध देतेस किंवा तू दुभती गाय आहेस, पण येणाऱ्या दिवसामध्ये मात्र तुझ्याद्वारे मोठं काम परमेश्वर उभा करेल. हालेलुया. काय परमेश्वरासाठी तुम्ही समर्पण कराल त्या लक्षात घ्या. बिनकामाच्या माणसाला देव नाही बोलवलं. पण जर तुम्ही काय कुटुंबासाठी काय करताय तर निश्चित देव तुम्हाला बोलवत आहे. देव तुम्हाला बोलवत आहे. देव तुम्हाला पाचारण करत आहे ह्या गोष्टीसाठी की हो मी माझ्या कुटुंबासाठी प्रॉफिट कमावलेले आहे, पण मी काय करते, मी जायला तयार आहे. मी ख्रिस्तासाठी जाईल आणि ख्रिस्तासाठी जे जबाबदारी माझ्यावर दिली, जो माझ्यावर दिले ते जो मी शेवटपर्यंत घेईन. मी मध्ये थांबणार. गाई काय केल्या, गाई गायला सांगितलं त्या दुभत्या गायी होत्या आणि त्यांची वस्त्र काय केली बरं, त्याप्रमाणे त्या लोकांनी त्यांनी 2 दुभत्या गायी घेऊन गाडीत झोपल्या आणि त्यांची वस्त्रे कोंडून ठेवली. काय केली, वस्त्र कुठे ठेवली, कोंडून ठेवली. एका गाडीनं आपल्या वासराला सोडलं, ह्या सोपं नसतं बरं. सोपं असतं का, निश्चित सोपं नसतं. आपल्या वासराला सोडून जाणं आणि ते पण देव सांगेल त्या दिशेनं जाणं हे काही सोपं नाहीये. आणि अशा वेळेस की ज्या वेळेस वासरू तिला जन्मात कधीच भेटणार, हालेलुया, वासरू तिला परत भेटणार नव्हतं. लक्षात घ्या. ज्यावेळेस कोंडून ठेवलं त्यावेळेस गाईला झुंकताना माहित होतं की माझं वासरू बाहेर कोंडून ठेवलेलं आतमध्ये, ते मला परत सापडणार नाही, मी त्याला परत पाहू शकणार नाही, ते मला परत दिसणारच नाही. हालेलुया. काही लोक अशा गोष्टीला धरून ठेवतात. त्यांना असं वाटतं की हे गोष्ट जर मी सोडली ना तर मला ती परत दिसणार नाही, म्हणून आजच उपयोग करू. हालेलुया. हालेलुया. आणि एवढा उपयोग करतात की त्यांची वासर कोंडून ठेवायला ते तयार आहे. कोंडणाऱ्याला पण ते म्हणतात की हा माझा दुश्मन आहे. कोंडणाऱ्याला पण असं म्हणतात की हा दुश्मन आहे बरं, आणि पाळाला पण दुश्मन समजून रिकामे होतात. लक्षात घ्या, मी तुमचा दुश्मन नाहीये. मी जर दुश्मन असतं तर तुम्हाला म्हणत असतं की चल आपण जाऊया. हो, मी पण तेच करणार आहोत. मला पण कोणीतरी असंच नादावं लावलं, मला पण असंच कोणीतरी नेलं आणि कोंडून ठेवण्याच्या ऐवजी मी जास्त वापर केला त्याचा. आणि एक दिवस तेच माझा भस्मासूर झाला, तेच माझ्यासाठी घातक झालं आणि मी त्याच्यापासून वेगळा अभिव्यक्त होऊ शकत नव्हतो. पण आज अशी कोणती वासरं आहेत तुमच्या जीवनात जी तुम्हाला प्रिय गोष्ट आहे, कदाचित तुमच्यासाठी खूप प्रिय असतील. तुम्हाला असं वाटेल की हे गेलं ना तर माझा जीव गेला, हे गेलं तर माझा काय गेला, प्राण गेला. अशी कोणती गोष्ट असेल तर त्या गोष्टीला देव सांगते ते कोंडून ठेवा. कोंडून ठेवा यासाठी की ते परत पुन्हा कधीही तुमच्या दृष्टीस पडू नये.
हालेलुया. कोंडून ठेवा यासाठी की ते पुन्हा कधीच तुम्हाला दिसणार नाही, कधीच तुम्ही त्याला पाहणार नाही. अशी कोणती गोष्ट असेल तर तपासा अंतःकरणामध्ये की जी गोष्ट मला देवापासून लांब घेऊन जाते, त्याचं ध्येय जे मला दिलेलं आहे त्या ध्येयापासून परावृत्ती करेल. कारण वासरू जर गायीसोबत चाललं असतं तर गाय पूर्णपणे त्या बेलशमीसपर्यंत ज्या ठिकाणी कोष घेऊन जायचं होता तिथपर्यंत ती पोहोचली नसती. लक्षात घ्या. ती म्हणली असती मला माझं वासरू आहे आणि तिकडे जायचं आहे. नाही नाही नाही, गाय मात्र वासरू कोंडून ठेवलं. आणि बायबल सांगतं की गायाने थेट इस्रायल देशाचा रस्ता धरला. हालेलुया हालेलुया. गाय थेट इस्रायल देशाचा रस्ता धरला. अजिबात त्यांनी पाठीवर बोलून पाहिजे. वासरू कोंडून ठेवलं. काही लोक वासरांना काय बोलतो वासरू आहे बघा, पण काही लोकांच्या जवळ अशा काही गोष्टी आहेत की आज त्या गोष्टीला ते काय करतात, धरून ठेवतात. त्यांना असं वाटतं की हे जवळ राहिलं ना तर मी सुखी आहे, मी समाधानी आहे, आणि हे जर गेलं ना तर मी मात्र असमाधानी होईल. आणि मला समाधान देणारी प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ राहिली पाहिजे. पण तुम्हाला त्रास होईल, जे काही त्रास होईल त्या गोष्टी देव तुमच्यापासून काढून घेऊ इच्छितो. लक्षात येते. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होणार आहे ही गोष्ट काढून घेतल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटतं की माझा जीव जाईल, कदाचित असं वाटतं की मी मात्र संपून जाईल, किंवा कदाचित असं वाटतं की मी हे करूच शकत नाही. अशा गोष्टी देव म्हणतात त्या कोंडून ठेव. त्या पुन्हा कधीही तुझ्या दृष्टीस पडू नये. हालेलुया. तुम्ही कोणाला तयार आहात, काढून टाकायला तयार आहात. खूप लोक ह्या ठिकाणी अशा आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा काही गोष्टी आहेत, त्यांना असं वाटतं की तुम्ही काढून टाकणार नाही, मी ते जवळ ठेवणार आणि मग मरेपर्यंत ठेवेल. आणि येशू ख्रिस्त यायच्या अगोदर एक दिवस आहे प्रभू मला क्षमा कर. प्रभू म्हणेल मला माहिती आहे काय काय ठेवलं अंतःकरणामध्ये वाटून ते. तो काही एवढा वेडा नाहीये, तो माणूस नाही की त्याला आपण मूर्ख बनवू शकतो. तो काही माणूस नाही की त्याला आपण सांगितलं तर तो आपलं अंतःकरण जाणणार नाही, असं काही नाहीये. लक्षात घ्या. तो तुम्हाला जाणून आहे, तुमचा चेहरा जाणून आहे, तुम्ही शब्द बोलण्याच्या अगोदर त्याला तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही काय म्हणणार ते पण त्याला माहित आहे. त्याला तुमचं उद्या माहित आहे, त्याला तुमचं काल माहिती होतं, त्याला तुमचं आज माहित आहे. हालेलुया. सगळं त्याला माहिती आहे. त्याच्यापासून काही लपू शकत नाही आपण. आणि म्हणून कोंडून ठेवा. जे देवाच्या कामात अडखळ बनतं, ज्या काही गोष्टी देवाचा कोष घेऊन जाण्यासाठी तुमच्यासाठी अडखळ असतील, अशा सगळ्या गोष्टी उद्या पुढे बसलेली सुद्धा आणि बाकीचे सुद्धा कोंडून ठेवा. जर कोंडलं नाही तर एक दिवस तीच प्रिय गोष्ट तुम्हाला खाऊन टाकेल. लक्षात घ्या. तुम्हाला ध्येयापासून परावृत्ती करावी, ध्येयापासून परावृत्त होऊ नये यासाठी कोणतं पाहिजे. एखादी प्रिय गोष्ट जी माझ्यासाठी प्रिय गोष्ट, माझं ध्येय होतं, मला खूप माझ्या जीवनामध्ये अम्बिशन्स होते आणि ते अम्बिशन्स पूर्ण करणं मला असं वाटायचं की हे मी जर नाही केलं तर मी जीवनात काहीच नाही करणार. पण लक्षात घ्या, मला कोंडावं लागलं त्या गोष्टीला, मला डांबून ठेवावं लागलं. ज्यावेळेस मी डांबून ठेवलं ना त्यावेळेस मात्र देव सामर्थ्यानं उपयोगात आणतो. बरं हालेलुया. जीवनातले अम्बिशन्स जर तुम्ही असंच प्रिय म्हणून त्याला गोंजाळत राहा, निश्चित आपल्याला ते तुमच्यासाठी भस्मासूर बनेल. आणि भस्मासूर बनू नये असं वाटत असेल सावध व्हा. लक्षात घ्या. कंटाळले का तुम्ही, बंद करूया का आपण. हालेलुया. थोडा वेळ आपण अजून पूर्ण, कारण जे सांगायचं म्हणजे दिवस पूर्ण राहील. प्रभू तुम्हाला मात्र त्याच्याद्वारे आशीर्वाद. काय ते शिकत आहात का तुम्ही नक्की. प्रेज द लॉर्ड. पुढं गायीच्या विषयी आपण असं वाचतो 12व्या वचनात, त्या गायींनी थेट बेत शेमेचा रस्ता धरला, रस्त्याने त्या हमरत गेल्या, उजवी डावीकडे वळल्या नाही. बलिष्ठांचे सरदार त्यांच्या मागे बेत शेमेच्या सीमेवरून गेले. हालेलुया हालेलुया. पुढचे जे मुद्दे आहे बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्यांनी उजवी डावीकडे पाहिलं नाही. त्यांनी कुठला रस्ता धरला. बेत शेमेश म्हणजे इस्रायल देशातलं जे शहर होतं त्या शहराचा रस्ता धरला. आणि त्या शहराचा रस्ता धरत असताना त्यांनी उजवी डावीकडे अजिबात पाहिलं नाही. त्यांनी इकडे पण बघितलं नाही. कारण त्यांचं ध्येय होतं बेत शेमेश, त्यांचं ध्येय होतं इस्रायल देश, त्यांचं ध्येय होतं कराचा कोष माझ्या खांद्यावर आहे, तो मला इच्छित स्थळी त्या ठिकाणी सुखरूप पोहोचवायचा आहे आणि तो पोहोचवेपर्यंत मी थांबणार. उजवी डावीकडे आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला भेटतील. कोष पाहत असताना असं समजू नका की मला काहीही लोभ येणार, काहीच दिसणार नाही. तुमच्या डोळ्याला दिसेल उजवी डावीला बरंच काय दिसेल, पण उजवी डावीला दिसत असताना त्यांच्याकडे तुम्हाला पाहायचं नाही. हालेलुया. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष न देता तुम्हाला ध्येय समोर ठेवायचं आहे. कारण जो नांगराला हात घालतो तो पाठीमागं वळून पाहत नाही. बायबल सांगतो जो नांगराला हात घालतो तो पाठीमागं वळून पाहत नाही. आणि मग नांगराला हात घातला, तुम्ही कोष खाण्यावर घेतला की लक्षात ठेवा तुम्हाला पलीकडं जिथपर्यंत कोष थांबवायचं ठिकाण त्या ठिकाणी आपण घेऊन
हालेलुया. आणि म्हणून बायबल त्या ठिकाणी ज्या गोष्टी तुम्हाला शिकवत आहे की त्यांनी बेतशेमेशचा रस्ता धरला आणि त्या रस्त्याने अजिबात त्या थांबल्या नाही. शेवटपर्यंत परमेश्वर त्या ठिकाणी तो पोहोचेपर्यंत पोहोचेपर्यंत त्या प्रामाणिक होत्या. आणि लक्षात घ्या, रस्त्याने ते काय गेल्या? अमृत गेल्या. कशा गेल्या? अमृत गेल्या. दोन गोष्टी त्या ठिकाणी पाहायला होत्या. त्या का अमृत होत्या? त्या अमृत होत्या. वासर सोडल्याचं दुःख होतं. प्रेज गॉड. हालेलुया. त्यांना देवाची आस लागली होती. हालेलुया. लक्षात घ्या, पुढे जाऊन त्याचा बळी दिला गेलेला आहे. पुढे जाऊन त्याचा बळी दिला गेला. पुढे जाऊन त्यांना काय करण्यात आलं? त्यांचं होम करण्यात आला परमेश्वराबद्दल. हालेलुया. आणि म्हणून त्याला माहिती होतं की आम्ही परमपवित्र स्थानाकडे चाललो. जो परमेश्वर आमचा आकाश पृथ्वीचं निर्माण करता त्याच्या देवासाठी आमचा बळी झाला. हालेलुया. जरी आमचं वासर करून ठेवलं असलं तरी पण आम्ही ह्यासाठी ओरडत आहोत की देवा आम्ही तुझी स्तुती करतोय आणि आजूबाजूच्या लोकांना कळू दे की आम्ही घोष वाहणारे आहोत. हालेलुया. आजूबाजूच्या लोकांना समजू दे की आम्ही देवाचा घोष घेऊन चाललेलो आहोत. तुम्ही गप्प राहू नका. ज्यावेळेस घोष घेऊन जातात त्यावेळेस काही लोकांना असं आपलं कसं तरी आपला रणकुटीला आल्यासारखं कोच वाहू नका म्हणे. असा कोच व्हा की ज्यावेळेस तुम्हाला ते लोक पाहतील त्यावेळेस गौरव याच्या पाठीवर. हालेलुया. गौरव याच्यासोबत आहे. देवाचं सामर्थ्य याच्यासोबत आहे. काही साधारण माणूस नाही को, त्याच्यावर देवाचं गौरव आहे. हालेलुया. त्याला भेटलं की असं वाटतं की देवाला भेटलं. हालेलुया. त्याला भेटलं की असं वाटतं की येशू तुझ्या मुखातून बोलतोय. हालेलुया. हे कधी होईल? त्यावेळेस तुम्ही हवरा, त्यावेळेस तुम्ही बोला, त्यावेळेस तुला पडलं तर पडलं, नाही तर मी आपलं गप्प बसतो. आहे माझ्या अंग खात्यावर करून बघ तुला काय मिळालं तर त्यातलं घे काढून. लोक असं काढून घेणार नाही. सांगावं लागेल, बोलावं लागेल का नाही? अमरावं लागेल. अमरावं म्हणजे काय? ओरडणे. काही लोक शांत राहतात. त्यांना असं वाटतं ख्रिस्ताने ज्यावेळेस दोघांना पाठवलं त्यावेळेस म्हणाले की घोषणा करा. काय करा? घोषणा करा. कशाची? आरोग्याची, शांतीची घोषणा करा. येशू ख्रिस्ताने सांगितलं त्यावेळेस तुम्हाला फुकट मिळालंय, फुकट द्या, रोग्यास बरं करा. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगत असताना पुनरुत्थानाचा संदेश हे सांगत आहे की देवाच्या सुवार्तेची घोषणा करायला शिका. मोठ्याने हमरा, ओरडा, मोठ्याने सांगा की प्रभू उठलाय. हालेलुया. प्रभू उठलेला आहे. तो खरं तर उठलाय. तू विश्वास ठेव. काही लोक विश्वास नाही ठेवणार. काही लोक नाकारतील. काही लोक म्हणतील हे थोडं बोलतोय. पण थांबत राहा, अमृत राहा, ओढत राहा, ओढत राहा. शिष्याने तेच केलं, पौलाने तेच केलं, आजपर्यंत देवाच्या सेवकाने तेच केलेलं आहे. मी पण तेच करत आहे, तुम्ही पण तेच करा. हालेलुया. अमृत राहा. गायन तेच केलं ज्या देवाने त्यांना सांगितलं होतं की अमृत राहा. देवाच्या गौरवासाठी समर्पित होणार आहे तुम्ही. हालेलुया. देवाचा गौरव तुमच्या पाठीवरती आहे. तुमच्या पाठीवरती देवाचा गौरव आहे. तुम्ही हमरायला तयार आहात का? ओरडायला तयार आहात का? ख्रिस्तासाठी ओरडा आणि म्हणा हो प्रभू मी तुझा गौरव करतो. तू उठलायस, तो संदेश मी शांत नाही राहणार. मी बोलणार 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 बोलणार. हालेलुया. मी बोलत राहील. पुढे जाऊन माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून बऱ्याच आपण थोडंसं पास जातोय आणि बेतशेमेस येथे जाऊन त्या उभ्या राहिल्या. 12 वर्षांना दिलेलं आहे. बेतशेमेस येथे जाऊन त्या काय राहिल्या? उभ्या राहिल्या. बेतशेमेसचा रस्ता धरा. रस्त्याने त्या अमृत गेल्या. उजवी डावीकडे वळलं नाही आणि बलिष्ठांचे सरदार त्यांच्या मागे बेतशेमेसच्या सीमेपर्यंत गेले. बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्या काय 14 वर्षात ती गाडी यहोशुआ बेतशेमेसकर याच्या शेतात जाऊन उभी राहिली. हालेलुया. जोपर्यंत तुमचं गंतव्यस्थान किंवा तुमचं ठिकाण येत नाही. कोणतं ठिकाण आहे तुमचं ठिकाण? स्वर्गीय सिंह. हालेलुया. तुमचं आणि माझं कोणतं ठिकाण आहे? इस्रायल.